तुम्ही स्वामींच्या खूप साऱ्या सेवा करून झाल्या असतील, खूप सारे संकल्प, खूप काही करून झाले असेल, पण अजूनही तुमच्यावर स्वामींची कृपा झालेली नसेल किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण झालेल्या नसतील, तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्ही खूप सारे स्वामींचे पारायण केले असतील, काही ना काही संकल्प केले असतील, स्वामींचा जप केला असेल, पण तरीही अजून तुमच्यावर स्वामींची कृपा झालेली नसेल, तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की तुम्हाला कशाप्रकारे स्वामींची सेवा करायची आहे, तुम्हाला आपली इच्छा कशाप्रकारे स्वामींना सांगायची आहे. काय होतं ना की आपण सगळं करतो, मनापासून करतो, पण काही छोट्या छोट्या ज्या चुका होतात ना आपल्याकडून कळत नकळत, त्या चुकांमुळे आपल्याला आपण जो काही संकल्प केला असेल, जे काही मनापासून केलं, भले तुम्ही मनापासून केलं असेल, पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि काय चुका करतो ना आपण ते आपल्यालाच कळून येत नाही. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत. तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर तुम्ही जी सेवा करणार आहात आणि किती दिवसाची सेवा करणार आहात, त्यासाठी तुमचा संकल्प काय आहे, ती सेवा तुम्ही कशासाठी करताय, हे सर्व तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आणि संकल्प करताना शक्यतो तुम्हाला घराजवळ केंद्र असेल ना, तर तिथंच जाऊन संकल्प करा. कारण की जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी केंद्रामध्ये मिळते ना, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला कुठेच मिळत नाही. त्यामुळे शक्यतो केंद्रात जाऊन तुम्ही आपले जो काही संकल्प आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे ना, ते तुम्ही केंद्रात जाऊन करा, स्वामींना सांगा. कारण की जर तुम्ही केंद्रामध्ये पारायण केली, कोणतीही सेवा केली ना, तर त्याचे फळ तुम्हाला लवकर मिळते. पण आता जर तुमच्या घराजवळ केंद्रच नसेल, तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही घरात पण संकल्प करू शकता. पण संकल्प करतेवेळी लक्षात ठेवा की घरामध्ये खूप अशी शांतता हवी. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही संकल्प करणार असाल ना, एकतर तुमचे मिस्टर जॉबला गेलेले, तुमच्या घरातले जे व्यक्ती आहेत ते बाहेर गेलेले असतील किंवा कोणी घरात असेल ते झोपलेले असतील किंवा ते आवाज करणार नाहीत, याची काळजी घ्या. अशा वेळेसच तुम्ही संकल्प करायला बसा. म्हणजे काय, एकंदर तुम्हाला शांती हवी आहे घरामध्ये, ज्याच्यामुळे तुमचं मन एकाग्र राहील. तर तुम्हाला आता संकल्प कसा करायचा आहे, तर हातपाय धुवून आसन घेऊन देवाजवळ बसायचं, म्हणजे देवघराजवळ बसायचं आहे. देवाला हळदी कुंकू दिवा लावायचा आहे. भले तुमची सकाळी पूजा झालेली असू द्या, पण संकल्प करतेवेळी देखील तुम्हाला हळदी कुंकू दिवा लावायचा आहे. आपल्या देवांना हात जोडायचा आहे. त्याचबरोबर एक नारळ घ्यायचा आहे, तो देवघरात ठेवायचा आहे. तो नारळ ताजा असावा, पाण्याने भरलेला असावा आणि त्याचबरोबर ओटीत घातलेला नसावा. म्हणून त्या दिवशी तुम्ही नवीन नारळ विकत घेऊन या व तो नारळ देवघरात ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या फोटोला हात जोडून नमस्कार करायचा आहे व स्वामींना मनापासून आपला संकल्प सांगायचा आहे. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामींना अंतःकरणातून बोलायचं आहे. स्वामीसोबत गप्पा मारायच्या आहेत. जे तुमच्या आयुष्यात चांगल्या वाईट ज्या काही घटना घडत आहेत, जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला, कोणालाच तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे काही गोष्टी असतात की त्या आपल्या मनातच असतात, त्या तुम्हाला स्वामींना सांगायच्या आहेत. कारण की जर तुम्ही फक्त असं बोलले ना की स्वामी माझी ही इच्छा आहे आणि माझी इच्छा एवढ्या दिवसाच्या, त्यासाठी मी संकल्प करत आहे, असं असं करते मी, तसं तसं करते, एवढं बोलून काही होत नाही. त्यासाठी अगोदर तुम्हाला एकाग्र व्हावे लागते. अंतःकरणातून स्वामींना हाक मारावी लागते. स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो. त्यामुळे तुम्हाला स्वामींना तुमच्या इच्छा अंतःकरणातून सांगायच्या आहेत. स्वामींना प्रार्थना करायची आहे की या कारणामुळे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. जे काही कारण असेल तुमचे, ते स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे. स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही असे आहेत की जे मला या संकटातून बाहेर काढू शकता, अशक्य ही शक्य करून दाखवू शकता. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी चालेल, फक्त या संकटातून मला बाहेर काढा. महाराज, माझ्या कुटुंबावर असाच आशीर्वाद राहू द्या. त्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला तुमची सेवा करत राहायची आहे व स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींपुढे रोज जाऊन रडत बसायचं नाही की स्वामी माझी अजून इच्छा पूर्ण कशी झाली नाही आहे, किंवा सारखं सारखं स्वामींना सांगत बसायचं नाही की स्वामी मी 11 दिवस 21 दिवस झाले मी एवढी सेवा करते, पण माझा संकल्प पूर्ण का होत नाही आहे. सारखं स्वामींपुढे जाऊन हे तुम्हाला म्हणायचे नाही. तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला मनातून श्रद्धा ठेवायची स्वामीवरती. स्वामी एक ना एक दिवस तुमची इच्छा बघा नक्कीच पूर्ण करणार. त्यामुळे एकदा सांगून झाले ना की आपली जी सेवा आहे, जो काही आपला संकल्प आहे, तो आपल्याला कोणत्याही
अपेक्षेशिवाय स्वामींकडून करायचं आहे. जी काही सेवा आहे ती तुम्हाला एकदम निर्मळ मनाने करायची आहे. फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी ती सेवा नाही करायची, तर अंतःकरणातून ती तुम्हाला करायची आहे. आणि स्वामींकडे हात जोडत असाल आणि तुम्ही सारखं सारखं स्वामी माझी इच्छा पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही हात जोडत असाल, तर याचा अर्थ काय होतो की तुम्हाला स्वामींवरती आणि स्वतःवर विश्वास नाही. मग ती इच्छा पूर्ण कशी होणार? त्यामुळे आपली सेवा भक्तिभावाने चालू ठेवा, कोणत्याही तक्रारीशिवाय. आणि जेव्हा केव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल ना, तेव्हा तुम्हाला जो काही नारळ तुम्ही देवघरात ठेवलेला असेल तो तुम्हाला केंद्रात किंवा मठात नाहीतर वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. आणि जर तुमची इच्छा यावेळी देखील पूर्ण झाली नसेल तर स्वामींवरचा विश्वास घालवू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर अविश्वास दाखवू नका. कारण स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. स्वामी तुमची सहनशक्ती पाहत आहेत. एकदा का तुम्ही स्वामींच्या परीक्षेत पास झालात की मग तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणारच. त्यामुळे तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपले कर्तव्य पार पाडत राहायचे आहे. फक्त तुम्ही संकल्प करताना कृपया करून पैशाचा किंवा पेढ्याचा किंवा या त्या गोष्टीचा संकल्प करू नका. तुम्हाला संकल्प सेवेचा करायचा आहे, इतर गोष्टींचा करायचा नाही. 11 माळी जप असो किंवा पारायण असो किंवा स्वामी चरित्रांचं सारामृत असो, लिखित नामजप असो, अष्टक असो, कोणत्याही गोष्टीचा सेवेचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करतेवेळी तुम्हाला असं नाही करायचं की स्वामी मला परीक्षेत 90% मार्क मिळाले की मग मी तुमची ही सेवा करणार आहे, असं नाही करायचं आहे. किंवा मला घर मिळालं, माझं घर झालं की मग त्यानंतर मी करणार आहे, असं नाही करायचे. तुम्हाला अगोदर सेवा करायची आहे, मग तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. त्याच्यामुळे स्वामींकडे अंतःकरणातून जे काही मागायचे ते मागा आणि तुमच्या सेवेला सुरुवात करा. आणि सेवेला सुरुवात करण्या अगोदर किंवा तुमचा संकल्प सांगण्या अगोदर मी जे व्हिडिओ सांगितले की तुम्हाला भक्तिभावाने स्वामींसोबत अगोदर गप्पा मारायच्या आहेत, एकाग्र व्हायचे आहे आणि त्यानंतरच स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे. बघा, अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार. तर करून बघा, नक्की करून